तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। 31 जुलै 2026 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती व नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून तब्बल 112 गावे बाधित झाली आहेत। या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मालमत्तेची हानी झाली आहे। शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। संभाजी ब्रिगेडने नांदुरा तालुका तात्काळ ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा, बाधित गावांमध्ये त्वरित पंचनामे करून मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे। यासोबतच घरांचे, विहिरींचे, जनावरांचे व इतर नुकसानीचे योग्य पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, नांदुरा। जय जिजाऊ। आज आपण नांदुरा तालुक्यात जी 31 तारखेला ढगफुटी झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्या बाऱ्यात आपण आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज संपूर्ण तालुक्यात 112 गावामध्ये जे ढगफुटी झालेली आहे, कुणाचे ढोरं वाहून गेलेले आहेत, एक शेतकरी पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे मरण पावलेले आहे आणि जे सोयाबीन, तूर, उडीद, मूग जे नुकसान झालेलं आहे, सरसकट सगळ्या शेतमालाचं जे नुकसान झालेलं आहे, 112 गावामध्ये ढगफुटी झालेली असून संपूर्ण तालुक्याला सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मिळण्यात यावे, याकरता आपण आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। नाही मिळाली तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू।